सेंद्रिय खतांचा वापर, जैविक खतांचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर। मुळीला एक खाली कॉइलिंग निर्माण होते, ज्याला आपण रूट कॉइलिंग म्हणतो। बेड पाडत असताना त्या बेड मधला अंतर, सूर्यप्रकाश प्रॉपर त्या झाडाला मिळत नाही आणि मधली जी कळी असते ती पिवळी पडून ड्रॉप होते। मग अशा वेळेस तुम्हाला शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा गैरसमज असतो की शेतकरी म्हणतो की कमी अंतरावर लागवड केली म्हणजे मला उत्पन्न जास्त मिळेल, पण तसं नसतं। बरेच शेतकरी पावसाळी हंगामामध्ये मल्चिंग पेपरचा वापर करण्यासाठी टाळतात। पावसाळी हंगामामध्ये खूप पाऊस पडत असतो। जर शेणखत कुजलेलं नसेल तर कृपा करून बेडमध्ये ते शेणखत भरू नका, त्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त होतो। कारण बरेच शेतकरी बेसल डोस भरत असताना खूप मोठ्या चुका करत असतात। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण मायक्रोन्यूट्रन वापरून सुद्धा अन्नद्रव्याची कमतरता वरती दिसत असेल म्हणजे आपलं काहीतरी कुठेतरी चुकतंय। पिथियम ह्या रोगाची, ज्याला आपण डॅम्पिंग ऑफ सुद्धा म्हणत असतो, या रोगामुळे बरेचसे प्लॉट हे उद्ध्वस्त होतात। आता बरेच लोकांना असं वाटतं की टोमॅटो पिकामध्ये 1261 बी दिलं पाहिजे, 1340 पण दिलं पाहिजे, 13045 पण दिलं पाहिजे, 05234 पण दिलं पाहिजे, अजून वेगवेगळे ग्रेड आलेले आहेत। असं काही नाहीये। मी प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना हेच सांगत आलेलो आहे। नमस्कार मंडळी, मी आरती शिवदेव, ॲग्रिसेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मंडळी, 1950 साली सर्वप्रथम टोमॅटो पिकाची लागवड इटली या देशामध्ये करण्यात आली। त्यानंतर हळूहळू भारतामध्ये देखील टोमॅटो पिकाच्या लागवडीला सुरुवात झाली। तसं पाहता टोमॅटो या पिकाची लागवड कोणत्याही हंगामात करता येते। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याचे हवामान टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आहे। योग्य नियोजन केल्यास या पिकापासून चांगले उत्पादन मिळू शकते। त्यासाठी आपण टोमॅटो पिकाविषयी सविस्तर माहिती घेऊयात। माहिती देत आहेत डॉक्टर ओमप्रकाश हिरे, मृदाशास्त्रज्ञ, ॲग्रिसेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक। सर नमस्कार। नमस्ते। आपल्या सर्वांना माहितीच आहे, गेल्या 5-6 वर्षापासून सर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकांविषयी अन्नद्रव्य आणि कीड रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करत आहेत। तर आज आपण सरांकडून जाणून घेऊयात पावसाळी हंगामामध्ये टोमॅटो पीक व्यवस्थापन कसे करावे। नमस्कार सर। नमस्ते। सध्याच्या पावसाळी हंगामानुसार व्हरायटीची निवड कशी करायला हवी सर? आता जसं बघायला गेलं तर व्हरायटी सिलेक्शन हे मेजरली ते एरियामध्ये आपण गेले 3 ते 4 वर्षापासून जी व्हरायटी घेतोय पावसाळी हंगामामध्ये, त्या व्हरायटीचं सिलेक्शन करणं गरजेचं असतं। आता नाशिक विभागामध्ये जी व्हरायटी लावली जाते तीच व्हरायटी आपण समजा नगर विभागामध्ये लावली किंवा बारामती विभागामध्ये लावली तर ती व्हरायटी सक्सेस होऊ शकत नाही। म्हणजे क्लायमॅटिक व्हेरिएशननुसार आपल्याला व्हरायटीचं सिलेक्शन सुद्धा करावं लागतं। म्हणून शेतकऱ्यांना एक प्रामाणिक सल्ला असा असतो की शेतकऱ्याने मागील 2 ते 3 वर्षाचा ज्या व्हरायटीचा अनुभव चांगला असेल त्या व्हरायटीचं सिलेक्शन करणं पावसाळी हंगामामध्ये गरजेचं असतं। त्यामध्ये सुद्धा आता पावसाळ्यामध्ये मेजरली काही व्हरायट्या आपण लावत असतो। त्याच्यामध्ये साई 22 म्हणून एक व्हरायटी आहे, त्याच्यानंतर आर्यमान म्हणून एक सेमिनिस कंपनीची एक चांगली व्हरायटी आहे, त्याच्यानंतर 2048 म्हणून एक व्हरायटी आहे, 2174 म्हणून एक सिंजंटाची व्हरायटी आहे, बायोसीड कंपनीची करण म्हणून एक व्हरायटी आहे, रशिका म्हणून एक व्हरायटी आहे, अनिशा म्हणून एक व्हरायटी आहे, केशर म्हणून एक व्हरायटी आहे। ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या स्पेशली पावसाळी हंगामासाठी बनवलेल्या आहेत आणि म्हणून ह्याच व्हरायटींपैकी आपल्या भागामध्ये गेले 3 वर्षापासून जी व्हरायटी चांगली परफॉर्म करते, ज्याच्यावरती व्हायरसचा अटॅक कमी आहे, ज्याच्यामध्ये उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीने मिळतंय, ज्यामध्ये पावसाळी हंगामामध्ये क्रॅकिंग समस्या खूप कमी येते, ज्यामध्ये पावसाळी हंगामामध्ये तुम्हाला ड्रॉपिंगची समस्या असेल किंवा सेटिंगची समस्या असेल ती कमी येते, अशा व्हरायटीचं सिलेक्शन शेतकरी बांधवांनी करणं अत्यंत गरजेचं आहे। सर नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे एरिया वाईज ज्या व्हरायटीज आहेत ते शेतकरी यूज करतील व त्याचा त्यांना फायदा देखील होईल। आपण आता पुढील क्वेश्चनकडे जाऊया। सर शेतकऱ्यांनी नर्सरी पॉइंट ऑफ व्ह्यू काय काय काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सुरुवातच नर्सरीपासून असते। नर्सरी व्यवस्थापन करत असताना आपल्या हातामध्ये नसते की आपण कसं रोप तयार करतो, नर्सरीवाला ते रोप तयार करून देत असतो। आपल्या हातामध्ये काय गोष्टी असतात त्या प्रत्येक वेळेस समजून घेणं गरजेचं आहे। पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की आपल्याला कोणती व्हरायटी केव्हा लावायची हे ड्युरेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं लागवडीच्या अगोदरच। जर ते ड्युरेशन माहिती असेल तर ऑटोमॅटिकली आपण त्याची बुकिंग ही
त्याच्या 25 दिवस अगोदर त्या नर्सरीमध्ये करू शकतो. ऐनवेळी शेतकरी काय करतो की मला आता 8 दिवसांनी निर्णय घेतो की मला आता टोमॅटो लावायचं आहे, मग तो इकडे रोप शोधत बैस, तिकडे रोप शोधत बैस, असे उद्योग करतो. आणि अशा वेळेस आपल्याला त्या क्वालिटीचं रोप जर आपल्याला मिळायचं असेल तर आपल्याला ते रोप आधीच बुक करून ठेवणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला प्रॉपर ड्युरेशन मिळतं. पावसाळ्यामध्ये आपल्याला कमीत कमी 22 ते 25 दिवसाचं रोप हे लागवडीसाठी योग्य असतं. जर आपण 25 दिवसाच्या पुढचं जर रोप शेतामध्ये लावलं तर त्याचा विपरीत परिणाम, किंवा जर ते रोप जर मॅच्युअर झालेलं असेल तर मॅच्युअर झालेल्या रोपाला खाली मुळीला एक खाली कॉइलिंग निर्माण होते, ज्याला आपण रूट कॉइलिंग म्हणतो. आणि रूट कॉइलिंग जर तुमच्या शेतामध्ये लागवडीनंतर जर झालं किंवा वाढलं तर तुम्हाला नंतर त्या रोपाला किंवा त्या पिकाला रोगाला बळी जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून रोप सिलेक्ट करत असताना जर सुरुवातीला आपण व्यवस्थित जर बुकिंग आधीच करून घेतलेली असेल तर आपल्याला प्रॉपर त्या वयामधलं 22-25 दिवसाचं रोप प्रॉपर पावसाळ्यामध्ये आपल्याला ते मिळतं. आणि ते रोप आपण लावलं तर आपल्याला त्याचा 100% चांगला फायदा होतो. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण ट्रे सिलेक्ट करतो, आपण नर्सरीवाल्याला सांगू शकतो की आपल्याला मला 2 प्रकारचे ट्रे असतात. एक 109 कोणी ट्रे असतो आणि एक 70 कोणी ट्रे असतो. तर 109 कोणी ट्रेमधलं जे रोप असतं ते थोडंसं छोटं असतं, त्याच्यामध्ये अन्नद्रव्यांचा जो साठा असतो तो पण त्या वेळेने कमी झालेला असतो. त्याच्यापेक्षा जर तुम्ही 70 कोणी ट्रेमध्ये जर त्या नर्सरीकडनं जर रोप तयार करून घेतलं, हे पॉसिबल असेल तर, नसेल तर इट्स ओके, 109 पण इट्स ओके. पण जर समजा पॉसिबल झालं तर तुम्ही 70 कोणी ट्रेमध्ये जर रोप तयार करून घेतलं तर ते रोप सशक्त राहतं. ते रोप आपण जेव्हा ट्रान्सप्लांट केलं तर ते रोप लवकर सेट होतं. या 2 गोष्टी शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक नर्सरी मॅनेजमेंटमध्ये करून घेणं गरजेचं आहे. तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा रोप तुम्ही घरी आणतात तर कमीत कमी नर्सरीमधल्या वातावरणामधनं जेव्हा घरच्या वातावरणामध्ये किंवा आपल्या एरियातील वातावरणामध्ये जेव्हा रोप येतं तेव्हा ते रोपाची हार्डनिंग करून घेणं गरजेचं असतं. हार्डनिंग करण्यासाठी कमीत कमी त्याला 24 तास, जास्तीत जास्त 48 तास तुम्ही आपल्या एरियामध्ये जर व्यवस्थित ते लागवडीच्या अगोदर जर ठेवलं तर आपल्या एरियामधील वातावरणाशी ते रोप एक मॅच होऊन जातं. आणि मॅच झाल्यानंतर आपण त्याची लागवड केली तर खूप चांगल्या पद्धतीने ते सेट होतं. या 3 गोष्टी नर्सरीमध्ये किंवा नर्सरीमधनं आल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे ॲज अ नर्सरी पॉईंट ऑफ व्ह्यू. तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, सरांनी अगदी सोप्या शब्दात सांगितलंय की जेव्हा नर्सरीतून आपण रोप आणतो तर त्याची काळजी कशी घेतली गेली पाहिजे आणि ते किती दिवसाचं असावं. त्याचप्रमाणे सर, शेतकऱ्यांनी लागवडीच्या अगोदर काय काय काळजी घेतली पाहिजे, ज्यामध्ये नांगरणी, बेड, अंतर, मल्चिंग, पाणी व्यवस्थापन इत्यादीची माहिती असावी. आता टोमॅटो लागवड करायची आहे पावसाळ्यामध्ये हे जर आपल्याला माहिती असेल तर कमीत कमी 1 ते 1.5 महिना अगोदर आपली जमीन ही चांगली उन्हामध्ये तळली पाहिजे. नॅचरली सॅनिटायझेशन त्या जमिनीचं झालं पाहिजे. म्हणून खोल नांगरणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर खोल नांगरणी केली तर सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येऊन तुमच्या जमिनीमध्ये जे पण कीड, रोग जे सुप्त अवस्थेत असतात ते नॅचरली कंट्रोल होतात. त्याचा फायदा आपल्याला पुढे टोमॅटो लागवडीनंतर होत असतो. दुसरा जो विषय येतो तो म्हणजे लागवडीच्या अगोदर तुम्हाला बेड पाडणं गरजेचं असतं. तर बेड पाडत असताना त्या बेडमधलं अंतर पावसाळी हंगामामध्ये कसं असलं पाहिजे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. तर पावसाळी हंगामामध्ये जेव्हा तुम्ही लागवड करत असता त्यावेळेस तुम्हाला बेडमधलं अंतर हे कमीत कमी 5 फूट असणं गरजेचं आहे. जर समजा 5 फूटच्या आतमध्ये जर तुम्ही अंतर बेडमधलं जर ठेवलं तर तुमच्या लागवडीनंतर 45-50 दिवसाचा जेव्हा प्लॉट होतो त्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये थोडी गर्दी निर्माण होते आणि गर्दी निर्माण झाल्यानंतर ते झाड रोगाला किंवा किडीला लवकर बळी पडत असतं. म्हणून लागवडीचं अंतर हे कमीत कमी 5 फूट तुमच्या 2 बेडमध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि रोपामधलं अंतर जे आहे ते कमीत कमी 1.5 ते जास्तीत जास्त 2 फुटापर्यंत जर तुम्ही ठेवलं तर पावसाळी हंगामासाठी हे 5x2 हे जे अंतर आहे, कोणती पण व्हरायटी असेल, कारण आता सध्या ज्या व्हरायटी आहेत ते हायब्रिड व्हरायटीज आहेत. हायब्रिड व्हरायटी असल्यामुळे त्यांचं उत्पन्न हे खूप जास्त आहे, हाईट पण भरपूर असते, त्याला जागा भरपूर लागत असते. शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा गैरसमज असतो की शेतकरी म्हणतो की कमी अंतरावर लागवड केली म्हणजे मला उत्पन्न जास्त मिळेल, कारण नंबर ऑफ प्लांट हे जास्त लागतील. पण तसं नसतं. आपण जर प्रॉपर 5x2 ह्या अंतरावर जर लागवड केली तर 100% तुम्हाला त्याचं जे नंतरचं जे मॅनेजमेंट आहे ते सोपं जातं. रोग किडीला ते पीक जास्त बळी पडत नाही.
सूर्यप्रकाश प्रॉपर प्रत्येक फांदीला व्यवस्थित मिळतो, त्याच्यामुळे फ्लॉवरिंग असेल, सेटिंग असेल, या गोष्टी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होत असतात. नंतर बेड पाडल्यानंतर तिसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे मल्चिंग पेपरचा वापर. बरेच शेतकरी पावसाळी हंगामामध्ये मल्चिंग पेपरचा वापर करण्यासाठी टाळतात. तर सायंटिफिकली थोडा जर विचार केला तर मल्चिंग पेपरचा नुसतं वीड मॅनेजमेंट, ज्याला आपण तण व्यवस्थापन म्हणतो, हा एक महत्त्वाचा विषय होतोच. पण तण व्यवस्थापनाबरोबरच जर पावसाळी हंगामामध्ये तुम्ही जर मल्चिंग पेपरचा बेडवरती जर वापर केला तर त्याच्यामुळे जर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्या पावसाचं जे पाणी आहे ते बेडमध्ये मुरत नाही, त्या मल्चिंगच्या वरनं ते बऱ्यापैकी निघून आणि त्या सरींमधनं आपल्याला बाहेर काढता येतं. समजा मल्चिंग पेपर नसेल तिथे पूर्ण पाणी बेडमध्ये मुरतं, त्याच्यामुळे जमिनीमधली रोगाच्या ज्या समस्या आहेत त्या जास्त वाढण्याच्या सुद्धा शक्यता असतात. म्हणून माझं रिकमेंडेशन असतं की पावसाळी हंगामामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. नंतरचं पॉइंट आहे सर पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापनामध्ये ह्याच कन्सेप्टमध्ये मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा तुम्ही रोप लागवड करता, त्या रोप लागवड करण्याच्या अगोदर जो तुमचा बेड असतो तो बेड 2 किंवा 3 दिवस अगोदर पूर्ण गच्च ओला करून जर तुम्ही घेतला आणि ओला केल्यानंतर तो वापसा येस तोपर्यंत तुम्हाला लागवड करायची नाही. बेड ओला केला, समजा 3 दिवस अगोदर ओला केला, त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर वापसा कंडिशन येऊ दिली आणि मग लागवड केली तर बेडमध्ये जी उष्णता असते ती बऱ्यापैकी पूर्ण निघून जाते आणि बेडमधली उष्णता निघून गेल्यानंतर तुम्ही लागवड केल्यानंतर जे पण रोप तुम्ही लावलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने सेट होत असतं. आता ही शक्यता आहे, तुमचं वातावरण तिथं कसं आहे, पाऊस पडलेला आहे का नाही. पाऊस पडलेला असेल तर हे थोडंसं शक्य होत नाही. पाऊस पडलेला नसेल, प्रॉपर उन्हाळ्यामधली आपली जमीन तापलेली असेल आणि तुम्ही आपल्या स्वतःचं ड्रीप इरिगेशन सिस्टीम असल्यामुळे आपण जर लागवड करत असू तर अशा वेळेस तुम्हाला कमीत कमी जमिनीच्या प्रकारानुसार 2 ते 3 दिवस अगोदर बेड प्रॉपर ओला करून घेणं आणि तो बेड वापसा कंडिशनला आल्यानंतर त्या मल्चिंग पेपरला होल पाडून आणि लागवड करणं अत्यंत गरजेचं असतं. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आलाच असेल की जरी पावसाळा असेल सर तरी मल्चिंग पेपर हा आपल्याला वापरावाच लागणार आहे. तरी सर्वांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. सर, सध्या जो कार्यक्रम चालला आहे सेव्ह सॉइल आणि हा तुमचा आवडता विषय आहे हे आम्हाला सर्वांना माहितीच आहे की तुम्ही नेहमी जमिनीच्या आरोग्याविषयी बोलत राहता. तर सर, सध्या जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस खालावत चालली आहे, तर त्याविषयी तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करणार का सर? अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. सेव्ह सॉइल हा प्रत्येक शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय झाला पाहिजे असं मनापासून मला वाटत असतं. कारण जमीन वाचली किंवा जमीन आपण जिवंत ठेवली, जिवंत ठेवणं हा शब्द जास्त संयुक्तिक होईल. जमीन जर आपण जिवंत ठेवली तर आपल्याला आपलं जनरेशन ठीक आहे, पण भविष्यामधील जे जनरेशन येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला आपली चांगली जमीन त्यांना सोपवता येईल. त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने, जर आता टोमॅटो पीक व्यवस्थापनाचा विषय चालू आहे म्हणून मी म्हणेल की तुम्हाला जर पिकामध्ये व्यवस्थापन करायचं असेल तर एक कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ही पद्धत जर तुम्ही टोमॅटो पिकामध्ये जर अवलंबली तर 100% तुम्हाला जमिनीची सुपीकता चांगली ठेवून पिकाची क्वालिटी चांगली निर्माण करता येईल. पिकामधनं म्हणजे टोमॅटोचे जे फूड आहे किंवा जे फळ आहे त्याच्यामध्ये न्यूट्रियंट जे कंटेंट आहे किंवा अन्नद्रव्याचं जे प्रमाण आहे ते प्रॉपर त्या फळामध्ये येईल आणि तेच फळ टोमॅटो आपण घरी भाजीमध्ये वापरत असतो, खात असतो, तेच फळ जेव्हा मानव खात असतो किंवा ह्युमन बीइंग खात असतो तर त्या फळामधनं जे अन्नद्रव्य त्या मानवाला मिळणार आहे त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ह्युमन हेल्थ, ज्याला आपण मानवी आरोग्य म्हणत असतो, ते सुद्धा आपल्याला सक्षम करण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून आपल्याला बेसिक काय आहे की मानवी आरोग्य हे 100% जमिनीच्या सुपीकतेवर डिपेंड आहे. ही कन्सेप्ट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. प्रत्येक शेतकऱ्याने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. एकात्मिक म्हणजे तुमच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कमीत कमी 40 ते 50% सेंद्रिय पदार्थांचा वापर होणं गरजेचं आहे. नंतर 30 ते 35% रासायनिक खतांचा वापर होणं गरजेचं आहे आणि उरलेल्या 20% तुमचं जैविक खतांचा वापर होणं गरजेचं आहे. सेंद्रिय खतांचा वापर, जैविक खतांचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर या तिन्हींचा बॅलन्स फॉर्ममध्ये किंवा समतोल प्रमाणामध्ये जर आपण वापर जर व्यवस्थित ठेवला तर 100% जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण सुपीकता वाढवू. ऑटोमॅटिकली पिकावरती त्याचा फायदा होईल. कारण
पीक जर सक्षम असेल तर ऑटोमॅटिकली रोगाचा आणि किडीचा अटॅक हा कमी होत असतो. म्हणून मी तुम्हाला इथून पुढे हा जो बेसल डोस जो रिकमेंड करणार आहे की बेडमध्ये डोस कसा भरावा, तर तो डोस तुम्हाला ह्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या कन्सेप्टवरून मी तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून ह्या गोष्टीवरती आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन देऊन आणि सेव्ह सॉईल हे जे मिशन आहे पूर्ण जगाचं म्हणेल मी, नुसतं भारताचं नव्हे, तर ह्या मिशनमध्ये आपण कुठेतरी हातभार लावू याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. बरोबर सर. म्हणजे सॉईल हेल्थ, प्लांट हेल्थ आणि ह्युमन हेल्थ ह्या गोष्टी एकमेकाशी कनेक्टेड आहेत हे आपल्याला सरांच्या बोलण्यावरून लक्षात आलं. तर सर जसं तुम्ही म्हटलात की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याच विषयावर मला बोलायचं होतं की जमिनीच्या सुपीकतेचा विचार करून आपण बेसल डोस कसा भरायला हवा. एकदम छान प्रश्न आहे हा. कारण बरेच शेतकरी बेसल डोस भरत असताना खूप मोठ्या चुका करत असतात. पहिली गोष्ट शेणखताचा वापर. जेव्हा शेतकरी शेणखताचा वापर करतो त्यामध्ये कमीत कमी 50 ते 60% ओलं शेणखत शेतकरी जमिनीमध्ये बेडमध्ये भरत असतो किंवा बेड बनवण्याच्या अगोदर शेतामध्ये तो टाकत असतो. तर एक शेतकऱ्यांना विनंती आहे, जर तुम्ही शेणखत वापरत असाल तर ते शेणखत कमीत कमी 80 ते 90% चांगलं कुजलेलं असणं गरजेचं आहे. जर शेणखत कुजलेलं नसेल तर कृपा करून बेडमध्ये ते शेणखत भरू नका. त्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त होतो. जमिनीमधील जे बुरशीजन्य रोग असतात या ओल्या शेणखतामध्ये खूप वाढतात आणि त्याचा विपरीत परिणाम पिकाच्या उत्पन्नावरती होत असतो. शेणखत वापरायचं असेल तर चांगलं कुजलेलं शेणखत वापरा. कमीत कमी एका एकरसाठी 8 ते 10 टन शेणखत तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. कारण मी सेंद्रिय खतांचं प्रमाण जे तुम्हाला सांगितले ते 40 ते 50% तुमच्या इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये आलं पाहिजे, ज्याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणत असतो. तर हे 40 ते 50% सेंद्रिय खतांचं प्रमाण तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर कमीत कमी 8 ते 10 टन तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत टाकणं गरजेचं आहे. समजा तुमच्याकडे शेणखत काही कारणास्तव उपलब्ध होत नाहीये, त्या क्वालिटीचं भेटत नाहीये किंवा घरी आपण तयार करू शकत नाही, तर तुमच्याकडे एक खूप सुंदर ऑप्शन आहे, तो म्हणजे ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचं ओरिजिनो हे सेंद्रिय खत. मित्रांनो, हे जे सेंद्रिय खत आहे हे मशरूम पासून तयार केलेलं भारतातलं एकमेव असं सेंद्रिय खत आहे जे की मशरूम पासून तयार केलेलं आहे. मशरूम जे तयार करतात त्याच्यासाठी बेड तयार केला जातो. त्या बेडमध्ये वेगवेगळं मटेरियल भरलं जातं. त्याच्यामध्ये रासायनिक मटेरियल असतं, जैविक मटेरियल असतं, सेंद्रिय मटेरियल असतं. हे सर्व मटेरियल भरून मशरूमचं प्रोडक्शन केलं जातं. मशरूम जेव्हा हार्वेस्ट होतं किंवा मशरूम जेव्हा काढलं जातं तेव्हा त्या बेडमध्ये जे मटेरियल असतं त्याच्यावरती आपण अजून 30% प्रोटीन बेस्ड मटेरियल त्याच्यामध्ये ऍड करतो आणि त्याला 2 महिने बॅक्टेरियाने कुजवतो, डिकम्पोज करतो आणि डिकम्पोज केल्यानंतर इतकं उत्कृष्ट क्वालिटीचं सेंद्रिय खत तयार होतं आणि तेच सेंद्रिय खत आपण मार्केटमध्ये ओरिजिनो ह्या नावाने देतोय. तर हे ओरिजिनो सेंद्रिय खत जे आहे हे तुम्हाला एकरी साधारणतः 15 ते 20 बॅग, एक 40 किलोची बॅग येते. रिकमेंडेशन तर 1 टन प्रति एकर आहे, पण कमीत कमी 15 ते 20 बॅग तुम्ही प्रति एकर जर बेडमध्ये भरलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सेंद्रिय खताची गरज भरून काढण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा येतो, आपण पहिला मुद्दा बघितला सेंद्रिय खतांचा वापर. दुसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे रासायनिक खतांचा वापर. रासायनिक खतांचा वापर आपण जेव्हा बेडमध्ये करत असतो तेव्हा बरेच शेतकरी रासायनिक खतामध्ये जे फॉस्फरस युक्त खत भरतात, ज्याच्यामध्ये तुम्ही DAP असेल, 10-26-26 असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, हे सर्व फॉस्फरस युक्त खत आहेत. या फॉस्फरस युक्त खतामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करतात, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर करतात आणि ते पण कॉम्बी डोस जे असतात, 53 किलो असतो, 38 किलो असतो, 35 किलो असतो, 30 किलो असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सल्फेट बेस्ड मायक्रोन्यूट्रिएंट असतात. मी प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना हेच सांगत आलेलो आहे की फॉस्फरस युक्त खत जेव्हा तुम्ही बेडमध्ये भरतात त्यावेळेस तुम्हाला त्या बेडमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत जे की सल्फेटयुक्त आहे त्याचा वापर करणं टाळायचं आहे. आपल्याला एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची गरज झाडाला नसते. बरेच शेतकरी बेसल डोसमध्ये पण मायक्रोन्यूट्रिएंट सल्फेट फॉर्ममध्ये टाकतात आणि नंतर ड्रीपमधनं मिंगल सारखं मायक्रोन्यूट्रिएंट पण सोडतात. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण मायक्रोन्यूट्रिएंट वापरून सुद्धा अन्नद्रव्याची कमतरता वरती दिसत असेल म्हणजे आपलं काहीतरी कुठेतरी चुकतंय. म्हणून बेसल डोस भरत असताना आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर 100% बंद करायचा आहे. करायचं नाही, कारण आपण असं कोणतंच टोमॅटोचं पीक कोणत्याच एरियामध्ये घेतलं जात नाही की तिथं ड्रीप सिस्टीम नाही. ड्रीप 100% असतं आणि मार्केटमध्ये भरपूर ड्रीपमधनं जाणारे फर्टिलायझर जे की मायक्रोन्यूट्रिएंट आहेत ते आहेत, जसं की आपलं मिंगल आहे,
त्याच्यानंतर K2 व्हायब्रंट आहे, हे आपण ड्रीपमधनं नंतर देऊ शकतो. म्हणून बेसल डोसमध्ये आणि त्याच्यातनं त्याची गरज सुद्धा 100% भागू शकते. म्हणून बेसल डोस जेव्हा तुम्ही भरत असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये नत्र स्फुरद पालाश तो बॅलन्स करायचा आहे तुम्हाला. त्याच्याबरोबर तुम्हाला मायक्रोरायझा सारखं खत द्यायचे. म्हणून मी तुम्हाला एक बेसल डोस कसा भरायचा आणि किती भरायचा हे तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जर नसेल, म्हणजे चुनखड तुमची 5% कमी असेल, तर तुम्ही बेसल डोसमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट हे जे फॉस्फरसयुक्त खत आहे ते सुद्धा वापरू शकतात. एकरी साधारणतः 3 बॅगेपासून 4 बॅगेपर्यंत. किंवा समजा चुनखड जमीन जास्त असेल, 5% वर चुनखड आहे, अशा जमिनीमध्ये तुमच्याकडे एक उत्कृष्ट ऑप्शन आहे, ते म्हणजे 1846. साधारण तुम्ही एकरी 2 बॅग 1846 हे बेसल डोसमध्ये भरायचं आहे. त्याच्याबरोबर आता 1846 मध्ये आपण नत्र आणि स्फुरद बॅलन्स केला. राहिला आपला विषय पोटॅशचा. तर आपल्याला बेसल डोसमध्ये कमीत कमी 1 बॅग पोटॅश बेस खताचा वापर करणं सुद्धा गरजेचे आहे. 50 किलोची बॅग तुम्ही जर पोटॅश बेस खताचा वापर केला तर तुमचं नत्र स्फुरद आणि पालाश म्हणजे 2 बॅग 1846, 1 बॅग पोटॅश अशा कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही NPK बॅलन्स करू शकता. या कॉम्बिनेशनमध्ये बाकीचं तुम्हाला काही टाकायचं नाही. फक्त बेसल डोसमध्ये तुम्हाला एक मायक्रोरायझा बेस फर्टिलायझर टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मी ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं रुटांजा नावाने ग्रॅन्युलर येतं 4 किलो पॅकिंगमध्ये. ते ग्रॅन्युलर तुम्हाला बेसल डोसमध्ये टाकायचंय. आता मायक्रोरायझा म्हणून रुटांजा ह्या खताचा वापर का करायचा? कारण ह्या रुटांजामध्ये आपण एक ॲडिशनल अशी स्ट्रेन टाकलेली आहे की ती लॉगिंग कंडिशनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते. कारण हे पावसाळी हंगाम आला तर लॉगिंग कंडिशन आली. लॉगिंग कंडिशन आली म्हणजे अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी तुम्हाला अशी स्ट्रेन पाहिजे की ती त्या लॉगिंग कंडिशनमध्ये काम करेल किंवा दलदल असलेल्या जमिनीमध्ये काम करेल. तर आपल्याला बेसल डोसमध्ये आपल्याला 4 किलो प्रति एकर ह्या हिशोबाने रुटांजा हे खत टाकायचंय. म्हणजे 1846 2 बॅग, MOP किंवा SOP 1 बॅग, त्याच्यानंतर रुटांजा 4 किलो असं प्रति एकर तुम्हाला डोस भरायचा आहे. आणि हा डोस तुम्ही सेंद्रिय खताबरोबर मिक्स करून आणि बेडवर भरला, माती ॲड केला. मल्चिंग पेपर टाकतोय म्हणजे माती ॲड करतो जे आपण. पण जर समजा काही शेतकऱ्यांनी माती ॲड केला नाही, मल्चिंग पेपर जर टाकला असेल तर ऑटोमॅटिकली ते माती ॲड होतच. पण मल्चिंग पेपर टाकला नसेल तर ते खत माती ॲड करून घ्या आणि प्रॉपर तो बेड भरून आणि मग लागवड केली तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अन्नद्रव्य बेसल डोसमध्ये भरण्यासाठी मदत होत असते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पावसाळी हंगामामध्ये आपण जेव्हा बेसल डोस भरतो, हा बेसल डोस भरणं अत्यंत गरजेचं असतं. कारण पावसाळी हंगामामध्ये खूप पाऊस पडत असतो. पाऊस पडत असल्यामुळे जेव्हा आपण लिक्विड खत देतो तर ते लिचिंग लॉसेसद्वारे खूप वाया जातं. बेसल डोसमध्ये आपण फक्त दाणेदार खत भरतो. दाणेदार खत भरल्यामुळे पाऊस जरी पडला तरी तो जो खताचा जो दाणा असतो तो सोल्युबल 100% नसल्यामुळे तो लीच आउट होत नाही. लीच आउट होत नसल्यामुळे आपल्याला ह्या पावसाळी हंगामामध्ये बेडमध्ये बेसल डोस हा दाणेदार स्वरूपामधील खताचा भरणं हे अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत महत्वाची प्रॅक्टिस आहे. सर, म्हणजे एक गोष्ट नक्की आहे, जर आपल्याला जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे. सर, शेतकऱ्यांना सुरुवातीला बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं. तर त्यासाठी लागवडीनंतर सुरुवातीला ड्रेंचिंगद्वारे शेतकऱ्यांनी काय काय व्यवस्थापन करायला हवं? शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला पहिले 20 दिवस आपल्याला ड्रीपमधनं कोणतेही फर्टिगेशन करायचं नाही. कारण ड्रीपमधनं आपण जे फर्टिगेशन करतो ते प्रॉपर मुळीच्या सानिध्यात न जाता बाकीच्या भागामध्ये भरपूर अन्नद्रव्य आणि तुम्ही जे पेस्टिसाइड वापरताय ते वाया जातं. कारण मुळी इनिशियल स्टेजला चांगली डेव्हलप झालेली नसते, कारण रोप छोटं असतं. म्हणून आपल्याला पहिले 20 दिवस ड्रेंचिंगद्वारे अन्नद्रव्य, कीड आणि रोग व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण जेव्हा रोप लावतो त्यावेळेस शेतकऱ्याला सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे पिथियम ह्या रोगाची, त्याला आपण डॅम्पिंग ऑफ सुद्धा म्हणत असतो. या रोगामुळे बरेचसे प्लॉट हे उद्ध्वस्त होतात. या रोगाला येऊ नये म्हणून प्रतिबंधक म्हणून आपल्याला पहिली आळवणी करायची आहे ती म्हणजे कन्सर्ट. कन्सर्ट हे एक बॅक्टेरियल कॉन्सर्शिया आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि 2 ॲडिशनल असे बॅक्टेरिया की ते जमिनीमधील बुरशींना कंट्रोल करण्यासाठी जैविक पद्धतीने काम करतात, ज्याला आपण जैविक बुरशीनाशक म्हणतो. ते पण त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहे. म्हणजे कन्सर्ट हा बॅक्टेरियल कॉन्सर्शिया असल्यामुळे आपल्याला एकाच प्रॉडक्टमधनं सर्व काम हे मिळत असतं. या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला प्रोबियॉन म्हणून एक अॅमिनो ॲसिड बेस्ड प्रॉडक्ट आहे, त्याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. प्रोबियॉनमध्ये 62.5% वेगवेगळ्या प्रकारचे अॅमिनो ॲसिड असल्यामुळे ते इनिशियल स्टेजला मुळीच्या वाढीसाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असतं. आणि ह्याच कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला ट्रायकोडर्मा हे टाकायचे साधारणतः 1 किलो प्रति एकर. अशा पद्धतीने कन्सर्ट 1 लिटर,
त्याच्यानंतर प्रोबियॉन 500 मिली आणि ट्रायकोडर्मा 1 किलो प्रति एकर या हिशोबाने तुम्हाला पहिली ड्रेंचिंग करायची. दुसरी ड्रेंचिंग ही तुम्हाला लागवडीनंतर 8 ते 10 दिवसाच्या दरम्यान करायची. सुरुवातीला बरेच शेतकरी केमिकल बुरशीनाशकांचा किंवा रासायनिक खतांचा वापर मुळीच्या सानिध्यामध्ये खूप लवकर करून देतात आणि त्याचा साईड इफेक्ट मुळीवरती होतो, मुळीला इजा होते. म्हणून दुसरी ड्रेंचिंग आपण जी केमिकलची करणार आहोत ती केमिकलची ड्रेंचिंग कमीत कमी 8 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवसाच्या दरम्यान करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये NPK बेस एक लिक्विड खत येऊ द्या. त्याच्यामध्ये तुम्ही 19-19 साधारणतः 2 किलो घ्या. त्याच्यानंतर संचार 40 साधारणतः 500 मिली जे की उत्कृष्ट बुरशीनाशक म्हणून काम करत असतं, आंतरप्रवाही बुरशीनाशक. त्याच्यानंतर तुम्हाला कार्बनडिझम म्हणून एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, ते साधारणतः 250 ग्राम प्रति एकर घ्या. आणि थायोमिथॉक्झेम हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे, ते साधारणतः 100 ग्राम प्रति एकर घ्या. म्हणजे थायोमिथॉक्झेममुळे जमिनीमधील जी खोडकीड असेल, हुमणी असेल किंवा आंतरप्रवाही असल्यामुळे नंतर येणारे जे रस शोषक कीड असेल याच्यासाठी इनिशियल स्टेजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने हे काम करतं. समजा तुम्हाला थायोमिथॉक्झेम वापरायचं नसेल, तुमच्या प्रॅक्टिसमध्ये अजून एखादं चांगलं कीटकनाशक असेल तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता. अशा पद्धतीने 19-19 संचार 40 22 ज्याला आपण कंटेंटमध्ये कार्बनडिझम म्हणत असतो आणि त्याच्यामध्ये थायोमिथॉक्झेम जे तुम्हाला एक उत्कृष्ट कीटकनाशक म्हणून काम करेल, ही तुम्हाला दुसरी ड्रेंचिंग द्यायची. त्याच्यानंतर तिसरी ड्रेंचिंग साधारणतः लागवडीनंतर 15 दिवसांनी तुम्हाला द्यायची. त्याच्यामध्ये 1261 साधारणतः 3 किलो जे इनिशियल स्टेजमध्ये नायट्रोजनमुळे फुटवे निघण्यासाठी, फॉस्फरसमुळे मुळीची वाढ होण्यासाठी मदत करेल. त्याच्यानंतर लोहा ड्रीप ज्याच्यामध्ये फेरस आहे जो की जी इनिशियल फूट निघत असतील ती हिरवीगार निघण्यासाठी तुम्हाला हे लोहा ड्रीप काम करेल. आणि लिओनार जे की सुपर पोटॅशियम ह्युमेट आहे जे की तुम्हाला पांढरी मुळी अजून सक्षम करण्यासाठी मदत करेल. ही तुम्हाला 15 दिवसांनी आळवणी करायची, ड्रेंचिंग करायची. त्याच्यानंतर लागवडीनंतर 20 दिवसांनी तुम्हाला एक उत्कृष्ट कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगतो ज्याच्यामुळे तुम्हाला झाडाला फुटवे निघण्यासाठी मदत होईल, शाखीय वाढ चांगली होण्यासाठी मदत होईल. त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट साधारणतः 3 किलो, झिलबोर नावाचं बोरॉन ॲग्रिसर्च कंपनीचं मिळतं ते साधारणतः 250 ग्राम. त्याच्यानंतर ॲग्रिप्लेक्स OA मित्रांनो हे एक ऑर्गॅनिक ॲसिड आहे, सेंद्रिय अम्ल आहे जे की तुम्ही जर कॅल्शियम नायट्रेट किंवा कोणत्याही फॉस्फरसयुक्त खताबरोबर दिलं तर त्या खतामधील कॅल्शियमला, फॉस्फरसला, फेरसला, झिंकला, जमिनीमधील जे स्थिर होणारे अन्नद्रव्य त्याला उपलब्ध करून देण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतं. आणि 100% सेंद्रिय असल्यामुळे त्याचा कोणताही साईड इफेक्ट जमिनीमधील पिकाच्या मुळीवरती होत नाही. म्हणून तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट 3 किलो, झिलबोर बोरॉन साधारणतः 250 ग्राम, ॲग्रिप्लेक्स OA 500 मिली आणि त्याच्यामध्ये 13-0-45 ज्याला आपण पोटॅशियम नायट्रेट म्हणतो ते साधारणतः 2 किलो असं कॉम्बिनेशन करून साधारणतः 300 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला हे सर्व मी तुम्हाला ज्या ड्रेंचिंग सांगितल्या या साधारणतः 300 लिटर पाणी म्हणजे एका रोपाला किंवा एका झाडाला एका ड्रेंचिंगमधनं 50 मिली पाणी जाणं गरजेचं आहे. 50 मिली पाणी जेव्हा आपण टाकतो, समजा तुम्ही एका एकरमध्ये 6000 रोप लावलेले असतील तर 6000 रोपांना 50 मिली प्रमाणे 300 लिटर पाणी लागतं. तर मी ही पहिली ड्रेंचिंग, दुसरी ड्रेंचिंग, तिसरी ड्रेंचिंग आणि चौथी ड्रेंचिंग याच्या सांगितल्या. तर पहिली ड्रेंचिंग तुम्हाला 300 लिटर पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर प्रत्येक बुडाचं तुम्हाला 50-50 मिली पाणी हे टाकायचे म्हणजे तुम्हाला प्रॉपर एकसारखं एका रोपाला औषध जाईल आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील. सर, ड्रेंचिंगद्वारे व्यवस्थापन कसे करावे हे तुम्ही सांगितलेस, त्याचबरोबर ड्रीपद्वारे रोग, कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे यावरही आपण मार्गदर्शन करावे. नक्कीच. 20 दिवसानंतर आपल्याला जे पण फर्टिगेशन करायचे, फर्टिगेशन म्हणजे ड्रीपद्वारे देण्यात येणाऱ्या खताला आपण फर्टिगेशन म्हणतो. तर जे पण फर्टिगेशन करायचे, फर्टिगेशनमध्ये आपल्याला सुरुवात करायची 20 दिवसापुढे म्हणजे 20 दिवसापर्यंत आपण ड्रेंचिंग केलेली आहे. मग 25व्या दिवशी साधारणतः टोमॅटो पिकाला एक 5 दिवसाच्या अंतराने ड्रीपद्वारे खत व्यवस्थापन करणं हे संयुक्तिक ठरतं. आणि 5 दिवसामध्ये एका दिवसाला 1 किलो हा जर रेशो आपण ठेवला तर साधारणतः 5 दिवसामध्ये 5 किलो जास्तीत जास्त तुमचं लिक्विड खत गेलं पाहिजे. त्याच्यावरती द्यायची गरज नाही. जास्त गेलं तर त्याचा साईड इफेक्ट सुद्धा जमिनीमध्ये होत असतो. म्हणून हा रेशो तुम्ही थोडासा इनिशियल स्टेजमध्ये एक अंदाज म्हणून फिक्स करून घेणं गरजेचं आहे. आता साधारणतः 25 दिवसाला म्हणजे लागवडीनंतर 25 दिवसाला आपल्याला जमिनीमध्ये एक खूप उत्कृष्ट कॉम्बिनेशन द्यायचंय. ते म्हणजे मिंगल 2 किलो, त्याच्याबरोबर थायोग्रीन 2 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः 5 ते 6 किलो. आता मिंगल, थायोग्रीन आणि मॅग्नेशियम हे जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन एकदम प्रूव्हन कॉम्बिनेशन आहे. भरपूर भाजीपाला, फूड क्रॉप याच्यामध्ये हे कॉम्बिनेशन आपण जमिनीमध्ये ड्रीपद्वारे देत असतो. कारण इनिशियल जेव्हा फुटवे चालू होतात त्यावेळेस
टोमॅटो सारख्या पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज ही जास्त प्रमाणामध्ये लागत असते. फुटव्यांपासून ते फ्लॉवरिंग पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने झाडाला सूक्ष्म अन्नद्रव्य हे गरजेचे असतात आणि ते पुरवण्याचं काम तुम्हाला जमिनीमधनं मिंगल हे करणार आहे. त्याच्यामध्ये आपण थायोग्रीन म्हणून जे सल्फर देतो ते तुम्हाला जमिनीमधील अन्नद्रव्य पण उपलब्ध करून देण्यासाठी मदत करेल आणि त्याचबरोबर पिकाला सल्फर सुद्धा पुरवण्यासाठी काम करेल. आणि तिसरं जे आहे ते मॅग्नेशियम सल्फेट, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सुद्धा तुमच्या झाडाला मिळणार आहे आणि जी फूट निघणार आहे ती हिरवीगार निघण्यासाठी या मॅग्नेशियम सल्फेटमुळे तुम्हाला मदत होणार आहे. म्हणून तुम्हाला पहिलं ऍप्लिकेशन ड्रिपद्वारे करायचे 25व्या दिवशी आणि हेच तुम्हाला रिपीट करायचे कॉम्बिनेशन. म्हणजे मिंगलचं ऍप्लिकेशन तुम्ही पहिल्या 25 दिवसाला एकदा दिलं, दुसरं ऍप्लिकेशन साधारणतः 45 ते 50 दिवसाला द्यायचे आणि तिसरं ऍप्लिकेशन साधारणतः 75 ते 80 दिवसाला द्यायचे. असं 3 वेळेस तुम्हाला मिंगल, मॅग्नेशियम सल्फेट आणि थायोग्रीन हे कॉम्बिनेशन द्यायचे. हे कॉम्बिनेशन जमिनीमधून तुम्ही जर 3 वेळेस ह्या 3 स्टेजमध्ये जर देत राहिले तर तुम्हाला इतर कोणतंही सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीमध्ये टाकण्याची गरज नाही. कारण बेसल डोसमध्ये ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे की आपल्याला मायक्रोन्यूट्रन टाकायचे नाही. तर ती गरज आपल्याला भरून काढण्यासाठी मिंगलचं पहिलं ऍप्लिकेशन तुम्हाला ह्या स्टेजला द्यायचे, दुसरं 45-50 दिवसाला द्यायचे आणि तिसरं साधारणतः 75 ते 80 दिवसाला तुम्हाला द्यायचे. त्याच्यानंतर दुसरं ऍप्लिकेशन त्याच्यानंतर 5 दिवसाने म्हणजे साधारणतः लागवडीनंतर 30 दिवसाने तुम्हाला NPK परत तिथं बॅलन्स करायचं आहे. आता बरेच लोकांना असं वाटतं की टोमॅटो पिकामध्ये 1261 बी दिलं पाहिजे, 1340-13 पण दिलं पाहिजे, 13-045 पण दिलं पाहिजे, 052-34 पण दिलं पाहिजे, अजून वेगवेगळे ग्रेड आलेले आहेत. असं काही नाहीये. तुम्ही आपल्या झाडाला नत्र, स्फुरद आणि पालाश पुरवायचे. तर हे नत्र, स्फुरद आणि पालाश बॅलन्स फॉर्ममध्ये आपल्याला पुरवण्यासाठी आपण 2 किंवा 3 ग्रेडवर सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आता मी ही शेड्यूलमध्ये जे दिलेलं आहे ते 1261 आणि 0050चं कॉम्बिनेशन दिलंय, जे की शेतकऱ्याला थोडं स्वस्त पण पडतं आणि 1261 हा उत्कृष्ट फॉस्फरसचा सोर्स आहे आणि 0050 हा उत्कृष्ट पोटॅशचा सोर्स आहे. असंही पावसाळी हंगामामध्ये नायट्रोजनची गरज एवढी झाडाला नसते. वातावरणामधील नायट्रोजन बऱ्यापैकी पीक घेत असतं, त्याच्यामुळे नायट्रोजन आपल्याला कमीच देणं गरजेचं असतं इंटरनोडल डिस्टन्स मेंटेन ठेवण्यासाठी. म्हणून 1261 प्लस 0050 हे कॉम्बिनेशन तुम्हाला दर हप्त्याला 4 ते 5 किलो असं कंटिन्यू देत राहणं गरजेचं आहे. म्हणून साधारणतः 30 दिवसापासून दर हप्त्याला, दर आठवड्याला तुम्हाला 1261 प्लस 0050 हे कॉम्बिनेशन द्यायचे. त्याच्यामध्ये तुम्ही 1261 साधारणतः 4 किलो आणि 0050 साधारणतः 3 किलो अशा कॉम्बिनेशनमध्ये 6 ते 7 किलो प्रति एकर 6 ते 7 दिवसाच्या अंतराने तुम्हाला हे कॉम्बिनेशन ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्हाला जमिनीमधनं पिकाला कॅल्शियम हा अन्नद्रव्य पुरवायचा आहे आणि कॅल्शियम हा सर्वात महत्त्वाचा दुय्यम अन्नद्रव्य असतो. तो जमिनीमधनं पुरवण्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे उत्कृष्ट खत आहे जे तुम्ही जमिनीमधनं देऊ शकता. समजा तुम्हाला वाटतंय की कॅल्शियम नायट्रेटमुळे थोडंसं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होते, इंटरनोडल डिस्टन्स जास्त होतं, तर तुम्ही तिथं चिलेटेड कॅल्शियम जे ॲग्रिसर्च कंपनीचं रिलीज कॅल्शियम नावाने येतं ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. याचा वापर तुम्हाला लागवडीनंतर 35 दिवसाला सुरू करायचा आहे पुढे. आणि कॅल्शियम नायट्रेट मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो. त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट साधारणतः 5 किलो, त्याच्यानंतर बोरॉन जे झिल्बोर नावाने येतं ते साधारणतः 250 ग्राम, त्याच्यानंतर ॲग्रिप्लेक्स OA साधारणतः 500 मिली आणि त्याच्यामध्ये 13-045 साधारणतः 3 किलो असं जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन तुम्हाला 35 दिवसाच्या पुढे दर 1 महिन्याने तुम्हाला रिपीट करायचे. म्हणजे साधारणतः 35 दिवसाला एकदा दिलं तर साधारणतः तुम्ही 65 ते 70 दिवसाला दुसऱ्यांदा द्यायचं, नंतर 95 ते 100 दिवसाला तिसऱ्यांदा द्यायचं, त्याच्यानंतर 125 ते 130 दिवसाला चौथ्यांदा द्यायचं. असे 4 ऍप्लिकेशन तुम्ही कॅल्शियम नायट्रेट, परत 13-045, झिल्बोर आणि ॲग्रिप्लेक्स OA असं कॉम्बिनेशन तुम्हाला जमिनीमधनं नायट्रोजन, कॅल्शियम, बोरॉन पुरवण्यासाठी हे कॉम्बिनेशन तुमच्यासाठी मी बनवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर लागवडीनंतर साधारणतः 40 ते 45 दिवसाला आपण जी पहिली अळवणी केली होती बायोलॉजिकल बुरशीनाशकांची किंवा बायो फर्टिलायझरची, त्याच्यामध्ये आपण प्रोबियॉन, कन्सर्ट आणि ट्रायकोडर्माचं ऍप्लिकेशन केलेलं होतं. तर ती जी पहिली अळवणी आहे ती तुम्हाला 40 ते 45 दिवसाला रिपीट करायची. रिपीट का करायची? कारण 45-40 दिवसाला जमिनीमधनं बुरशीजन्य रोगाचा अटॅक वाढण्याचे चान्सेस असतात. कारण त्या स्टेजला झाडाला फ्लॉवरिंग आणि सेटिंग मोठ्या प्रमाणात येत असते. तर ह्या स्टेजमध्ये झाड हे थोडंसं फ्लॉवरिंग सेटिंग काढण्यासाठी थोडंसं
अशक्त होतं आणि अशक्त झाल्यानंतर त्या झाडावरती रोगाचा अटॅक जमिनीमधनं होऊ शकतो, ज्याला आपण बॅक्टेरियल विल्ट म्हणतो किंवा फ्युजेरियम विल्ट सुद्धा या स्टेजमध्ये येऊ शकतो. म्हणून प्रतिबंधक म्हणून तुम्ही जर 40-42 दिवसाच्या आसपास कन्सर्ट साधारणतः 1 लिटर, ट्रायकोडर्मा 1 किलो आणि त्याच्यामध्ये प्रोबियॉन 1 लिटर. इथं प्रोबियॉनचं प्रमाण तुम्हाला 1 लिटर करून घ्यायचे, कारण झाड हे 1-1.5 महिन्याचं झालेलं आहे. तर प्रोबियॉन 1 लिटर. हा जो बॅक्टेरियल कॉन्सर्शिया प्लस ट्रायकोडर्मा प्लस प्रोबियॉन हे जे कॉम्बिनेशन हे एकदम प्रूव्हन जमिनीमधली बॅक्टेरियल जी बुरशी आहे तिला मारण्यासाठी, त्याच्यानंतर मुळी सक्षम ठेवण्यासाठी, झाडाला व्यवस्थित अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी हे कॉम्बिनेशन तुमच्यासाठी उत्कृष्ट काम करेल. अशा पद्धतीने तुम्हाला 45 दिवसाला एकदा, त्याच्यानंतर अजून 1 ते 1.5 महिन्याने रिपीट करायचे. 90-95 दिवसाच्या आसपास एकदा, म्हणजे बेसल म्हणजे पहिल्या आळवणीमध्ये एकदा, 40 ते 45 दिवसाला एकदा आणि 90 ते 95 दिवसाला एकदा, अशा 3 ऍप्लिकेशन तुम्हाला हे कन्सर्ट, ट्रायकोडर्मा आणि त्याच्याबरोबर प्रोबियॉन हे कॉम्बिनेशन द्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ड्रीपमधनं NPK जे 12-XS+0050, त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रियन, मॅग्नेशियम आणि सल्फर जे मी तुम्हाला मिंगल, थायोग्रीन आणि मॅग्नेशियम सल्फेट स्वरूपामध्ये दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन पुरवण्यासाठी तुम्हाला मी कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन प्लस 13-045 प्लस त्याच्यामध्ये ॲग्रीप्लेस OA असे 3 ते 4 कॉम्बिनेशन मी तुम्हाला दिलेले आहे. त्या कॉम्बिनेशनचा वापर टप्प्याटप्प्याने जसा सांगितला त्या पद्धतीने केला तर तुमचं ड्रीपद्वारे व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. अशाच प्रकारे सर सर्वजण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन करतीलच. सर एक शेवटचा प्रश्न होता, ड्रेंचिंगद्वारे, ड्रीपद्वारे, त्याचप्रमाणे फवारणीद्वारे रोग, कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे? फवारणीद्वारे अन्नद्रव्य त्याचबरोबर कीड आणि रोग व्यवस्थापन करणं शेतकऱ्याला अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला लागवडीनंतर साधारणतः 15 दिवसांनी पहिली फवारणी घ्यायची, ती एक आंतरप्रवाही कीटकनाशकाची. त्याच्यामध्ये मग तुम्ही बेनिव्याचा स्प्रे घेऊ शकतात किंवा थोडंसं तुम्हाला बेनिव्या जर महाग वाटत असेल तर तुम्ही कॉम्फिडॉर जे येतं ते सुद्धा तुम्ही स्प्रेमधनं वापरू शकतात आंतरप्रवाही कीटकनाशक म्हणून. ह्या आंतरप्रवाही कीटकनाशकाबरोबर तुम्हाला इन्फ्यूज म्हणून ॲग्रिसर्च कंपनीचं एक पेनिट्रेटर आहे, जे की कवळ्या अवस्थेमध्ये जे पान असतं त्या पानामध्ये त्या औषधाला आतमध्ये पेनिट्रेट करण्यासाठी मदत करत असतं. म्हणून पहिली फवारणी तुम्हाला एकतर बेनिव्या नाहीतर कॉन्फिडॉर प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला इन्फ्यूज अशी पहिली फवारणी घ्यायची आहे. त्याच्यानंतर लागवडीनंतर 20 दिवसांनी तुम्हाला झाडाची जी वाढ आहे त्या वाढीला गती देण्यासाठी, फुटवे निर्माण होण्यासाठी, ग्रीनरी डेव्हलप होण्यासाठी एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे, ते म्हणजे एक्सीड, त्याच्यामध्ये स्प्राउट, त्याच्यामध्ये 13-40-13 आणि एक कॉन्टॅक्ट फंगिसाईड. जसं की आपण साधं एक अँट्राकॉल जरी घेतलं तरी काही अडचण नाही. तर तुम्ही एक्सीड साधारणतः 250 ग्राम प्रति 200 लिटर पाणी, 13-40-13 साधारणतः 500 ग्राम प्रति 200 लिटर पाणी आणि त्याच्याबरोबर स्प्राउट हे 250 मिली प्रति 200 लिटर पाणी. अशा पद्धतीने जर तुम्ही हे कॉम्बिनेशन घेतलं आणि त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फंगिसाईड म्हणून जर अँट्राकॉल साधारणतः 400 ग्राम प्रति 200 लिटर पाणी अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी घेतली तर तुम्हाला एक सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो येणारा जो करपा आहे त्याच्यासाठी प्रतिबंधक म्हणून हे अँट्राकॉल काम करतं. आणि ह्या स्प्राउट, एक्सीड आणि 13-40-13मुळे ग्रीनरी डेव्हलप होण्यासाठी, फुटवे निघण्यासाठी, इनिशियल स्टेजमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणीद्वारे गरज भरून काढण्यासाठी तुम्हाला ही फवारणी खूप फायदेशीर ठरते. त्याच्यानंतर 25 दिवसांनी परत आपल्याला जे आंतरप्रवाही कीटकनाशक सुरुवातीला तुम्ही 15 दिवसाला घेतलंय, समजा बेनिव्या घेतला असेल तर ते आपल्याला इथं परत 10 दिवसांनी रिपीट करायचं आहे. समजा तुम्ही आळवणीमध्ये जे कीटकनाशक घेतलेले आहे दुसऱ्या आळवणीमध्ये किंवा ड्रेंचिंगमध्ये, त्याच्यामध्ये समजा तुम्ही कीटकनाशकामध्ये व्हॉल्यूम फ्लेक्सी जर वापरला असेल तर तुम्हाला स्प्रेमधनं बेनिव्यासारख्या कीटकनाशकाचा वापर करण्याची गरज नाही, तर मग तो पण खर्च वाढतो, हा पण खर्च वाढतो. तुम्ही व्हॉल्यूम फ्लेक्सीचा वापर केला असेल तर तुम्हाला 40-42 दिवसापर्यंत चांगल्या पद्धतीने नागाळी असेल, इतर रसशोषक कीड असतील त्याच्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल भेटत असतं. आता सर्वात महत्त्वाची तुम्हाला एक फवारणी मी सांगणार आहे, जी की फुलधारणा व्यवस्थित निघण्यासाठी, फुलाचं रूपांतर फळामध्ये व्यवस्थित होण्यासाठी खूप बेस्ट काम करते. त्याचं कॉम्बिनेशन एक सेट केलेलं आहे, त्या कॉम्बिनेशन मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये झिंकाबोर, ज्याच्यामध्ये झिंक 3%, बोरॉन 0.5% आणि ॲडिशनल पोटॅश त्याच्यामध्ये जवळजवळ 7.5% असलेलं हे एक प्रॉडक्ट आहे झिंकाबोर. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्मिनो जो 11% कॅल्शियम असलेला प्रॉडक्ट आहे, त्याला अॅमिनो ॲसिडने चिलेट केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेमिग्रो किंवा मॅग्नेशियम सल्फेट असं एक कॉम्बिनेशन तुम्हाला तिथे घ्यायचं. समजा मॅग्नेशियम सल्फेट घेतलं तर 500 ग्राम प्रति 200 लिटर पाणी आणि त्याच्याबरोबर एक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य कीटकनाशक, जसं की तुम्ही साप घेऊ शकतात किंवा रेडोमिल गोल्ड घेऊ शकतात, असं कॉम्बिनेशन
कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही ते कॉम्बिनेशन करू शकता. ह्या झिंकाबोर, कॅल्मिनो आणि मॅग्नेशियम सल्फेटचे ऍप्लिकेशन तुम्हाला लागवडीनंतर साधारणतः 30 दिवसाच्या आसपास करायचे. म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा फ्लॉवरिंग स्टार्ट होते, ती फ्लॉवरिंग सशक्त निघावी, निघालेल्या फुलाचे रूपांतर फळामध्ये व्यवस्थित व्हावं, आणि सर्वात महत्वाचं, ह्या पावसाळी वातावरणामध्ये जर झाड खूप वाढलं, सूर्यप्रकाश प्रॉपर त्या झाडाला मिळत नाही आणि मधली जी कळी असते ती पिवळी पडून ड्रॉप होते. मग अशा वेळेस तुम्हाला तिथं बोरॉनची कमतरता, तिथं कॅल्शियमची कमतरता, परत तिथं एखादी बुरशी डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यासाठी आपण प्रतिबंधक म्हणूनच हे कॉम्बिनेशन झिंकाबोर, कॅल्मिनो, मॅग्नेशियम सल्फेट आणि त्याच्याबरोबर एक चांगलं बुरशीनाशक असं कॉम्बिनेशन घ्यायचंय. मित्रांनो, हे जे कॉम्बिनेशन आहे हे बॅलन्स न्यूट्रिशन फवारणीद्वारे पुरवतं. कारण झिंकाबोर मधला झिंक आणि बोरॉन हे इमोबाईल न्यूट्रिएंट आहे पिकामध्ये. त्याची मोबिलिटी ही वरच्या पानाकडे लवकर होत नसल्यामुळे पावसाळी वातावरणामध्ये त्याची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात दिसते. त्याच्यानंतर कॅल्मिनो मधला जो कॅल्शियम आहे, तो कॅल्शियम तुम्ही समजा जमिनीमधनं दिला तर तो शेंड्यापर्यंत, फळापर्यंत पोहोचत नाही. म्हणून पावसाळ्यामध्ये तुम्हाला ब्लॉसम एंड रॉट म्हणून एक डिफिशियन्सी कॅल्शियमची दिसते, आणि ही जास्त करून पावसाळ्यामध्येच दिसते. त्याचं कारण आहे की ट्रान्सपिरेशन फ्लो जो असतो पावसाळ्यामध्ये, पानामधील पाणी हवेमध्ये उडून जाण्याचा जो फ्लो असतो तो मंदावलेला असतो. कारण टेम्परेचर नसतं, सूर्यप्रकाश नसतो प्रॉपर. त्याच्यामुळे पावसाळी वातावरणामध्ये आपल्याला दिलेलं जमिनीमधलं अन्नद्रव्य ते झाड प्रॉपर घेऊ शकत नाही, आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम हा जास्त त्याच्यावरती परिणाम करत असतो. म्हणून आपल्याला फवारणीमधनं कॅल्मिनो सारख्या प्रॉडक्टला झिंकाबोर आणि मॅग्नेशियम सल्फेट बरोबर देणं गरजेचं असतं. हे जे कॉम्बिनेशन आहे झिंकाबोर, कॅल्मिनो आणि मॅग्नेशियम सल्फेट, हे कॉम्बिनेशन जर तुम्ही प्रॉपर पुरवलं तर झिंक, बोरॉन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर हे 5 अन्नद्रव्य तुम्हाला बॅलन्स, आणि कॅल्शियम हे 6 अन्नद्रव्य तुम्हाला बॅलन्स फॉर्म मध्ये त्या झाडाला मिळतात. आणि याच्यापैकी 3 अन्नद्रव्य असे आहेत ज्याच्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे 3 अन्नद्रव्य तुमच्या झाडाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. ऑटोमॅटिकली ह्या कॉम्बिनेशनमुळे तुमच्या झाडाची प्रतिकार क्षमता वाढते. ऑटोमॅटिकली जो व्हायरस सध्या त्रास देतो शेतकऱ्याला, त्या व्हायरसला सुद्धा प्रतिबंधक म्हणून झाडाची इम्युनिटी वाढवण्यासाठी हे कॉम्बिनेशन मदत करत असतं. म्हणून कृपा करून प्रत्येक शेतकऱ्यांनी 30 दिवसाला आणि त्याच्यानंतर दर 15 दिवसाला तुम्हाला हे कॉम्बिनेशन रिपीट करायचंय. कारण टोमॅटो पिकाला फ्लॉवरिंग मध्ये सेटिंग आणि फलधारणा या तिन्ही स्टेज एकाच वेळेस चालू असतात. हार्वेस्टिंग चालू असते, नवीन फुलधारणा चालू असते, नवीन पत्ती चालू असते. त्याच्यामुळे आपल्याला दर 15 दिवसाला कॅल्शियम, झिंक, बोरॉन फवारणीमधनं सेपरेट पुरवण्यापेक्षा हे कॉम्बिनेशन तुम्ही प्रॉपर दिलं, आणि त्याच्यामध्ये समजा एखादं चांगलं बुरशीनाशक रोका असेल किंवा रेडोमिल गोल्ड असेल किंवा कॉन्टाप असेल, असं कॉम्बिनेशन तुम्ही टाकून घेतलं तर तिथं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्याच्यानंतर भुरीसाठी आपण लागवडीनंतर 35 दिवसाला, तेव्हा सुद्धा फ्लॉवरिंग स्टेज असते, त्यावेळेस तुम्ही भुरीसाठी एक चांगलं प्रतिबंधक बुरशीनाशक मारू शकता. तिथं तुम्ही लुना मारू शकतात किंवा ॲक्रिसिओ मारू शकतात. जेव्हा हे भुरीसाठी तुम्ही फंगीसाईड मारतात त्याच्याबरोबर परत तुम्हाला इन्फ्यूज हे जे पेनिट्रेटर आहे, जे आपल्या कंपनीचं एक उत्कृष्ट पेनिट्रेटर आहे, जे तुम्हाला लुना किंवा ॲक्रिसिओ मधला जो इन्ग्रेडियंट आहे त्याला त्या पानामध्ये आंतरप्रवाही करण्याचं काम, आतमध्ये घेऊन जाण्याचं काम करणार आहे. म्हणून तुम्हाला ते लुनामध्ये सुद्धा वापरायचे. त्याच्यानंतर 40-42 दिवसाला तुम्हाला परत दुसरं मायक्रोन्यूट्रिएंटचं ऍप्लिकेशन करायचं, जसं एक्सीड आहे, त्याच्याबरोबर तुम्ही एखादं बायोस्टिम्युलंट वापरू शकता, जसं वॅटिला आहे, होमन आहे, परत 05234चं कॉम्बिनेशन देऊ शकतात. आणि झिंकाबोर, कॅल्मिनो, मॅग्नेशियमचं कॉम्बिनेशन परत तुम्हाला रिपीट करायचंय 45 दिवसाला. पहिलं आपण 30 दिवसाला दिलं होतं, दुसरं 45 दिवसाला. असं 15-15 दिवसाला तुम्ही झिंकाबोर, कॅल्मिनोचं रिपिटेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे झालं अन्नद्रव्य व्यवस्थापन बॅलन्स करणं. आपण बॅलन्स कसं करावं, मी तुम्हाला बोललो की मायक्रोन्यूट्रिएंट दर 21 दिवसाला ठेवायचे. एक्सीडचा एक पहिला स्प्रे घेतला समजा, दुसरा K2 व्हायब्रंटचा घ्यायचा, जे की आपलं पोटॅश बेस 15% पोटॅश असलेलं आपलं मायक्रोन्यूट्रिएंट आहे, आणि त्याच्यानंतर परत एक्सीडचा रिपीट करायचा. असं फवारणीमधनं 15-15-20 दिवसाला एक मायक्रोन्यूट्रिएंट, परत झिंकाबोर, कॅल्मिनोचं कॉम्बिनेशन, आणि त्याच्याबरोबर तुमचं मॅग्नेशियम सल्फेट जातं. आणि ह्या मायक्रोन्यूट्रिएंट बरोबर तुम्ही 05234 किंवा गरजेनुसार 0050 ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता. म्हणजे फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण इथपर्यंत बघितलं. आता रोग व्यवस्थापनामध्ये जास्त करून पावसाळी हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॅक्टेरियल डिसीजेसचा त्रास टोमॅटो पिकावरती होत असतो. मग तुमच्या फळावर डाग येणं, बारीक, त्याला आपण बॅक्टेरियल कॅन्कर म्हणतो, किंवा पानावर येतो तो,
आणि ह्या थुईथुई पावसाळी वातावरणामध्ये जास्त करून त्याचा अटॅक हा मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि तो अटॅक होऊ नये म्हणून प्रतिबंधक म्हणून किंवा क्युरेटिव्ह म्हणून तुम्ही चांगलं बुरशीनाशक जे की कॉपर बेस आहे, जसं की ब्ल्यू कॉपर प्लस संचारचं कॉम्बिनेशन देऊ शकतात, किंवा संचार प्लस कोसाईडचं कॉम्बिनेशन देऊ शकतात, किंवा क्युप्रोफिक्स एक मार्केटमध्ये आहे, किंवा कोनिका एक मार्केटमध्ये आहे, त्याचं कॉम्बिनेशन आपण, हे सर्व कॉन्टॅक्ट फंगिसाईड आहेत मी जे तुम्हाला सांगितले, ते तुम्ही पावसाळी वातावरणामध्ये जरी पानावर दव असेल अशा वेळेस जर तुम्ही मारलं संचार 40 बरोबर, तर खूप चांगल्या पद्धतीने प्रतिबंधक म्हणून किंवा क्युरेटिव्ह म्हणून आल्यानंतर सुद्धा तुम्हाला जैविक बुरशी ज्या असतात त्याच्यासाठी कंट्रोलसाठी मदत होत असतं. बरेच लोक टोमॅटोमध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये स्ट्रॉबिलिंग ग्रुप बेस जे फंगिसाईड आहे त्याचा वापर करून टाकतात, आणि नंतर मग मोठ्या प्रमाणामध्ये रोगाचा अटॅक वाढला तर आपल्या हातामध्ये कोणतंही मॉलिक्यूल राहत नाही. म्हणून इनिशियल स्टेजला थोडे साधे बुरशीनाशकं तुम्ही दर 5 ते 6 दिवसाच्या अंतराने मारत राहिले. कॉन्टॅक्ट प्लस संचार, कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही M45 मारतात, कॅप्टन मारतात, कुमानेला तुमच्याकडे एक बेस्ट ऑप्शन आहे, झेड78 एक बेस्ट ऑप्शन आहे, असं तुम्ही संचार 40 मध्ये एकत्र करून तुम्ही मारू शकता. त्याच्यानंतर आंतरप्रवाहीमध्ये जायचं असेल तर तुमच्याकडे रेडोमिल गोल्ड एक ऑप्शन आहे, कर्जेट एक ऑप्शन बेस्ट तुमच्याकडे आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे ताकद म्हणजे हेक्झॅकोनोझॉल प्लस कॅप्टनचं एक कॉम्बिनेशन आहे. अशा कॉम्बिनेशनमधून तुम्ही दर 5 ते 6 दिवसाला एक कॉन्टॅक्ट फंगिसाईड आणि दर 7 ते 8 दिवसाला एक आंतरप्रवाही बुरशीनाशक, अशा पद्धतीने तुम्ही रोग व्यवस्थापन जर केलं तर तुम्हाला अन्नद्रव्य, कीड आणि रोग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चांगल्या पद्धतीने पावसाळी वातावरणामध्ये मॅनेज करता येतील. मित्रांनो, बरेच वेळपासून आपण टोमॅटो पिकावरती वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतोय. त्याच्यामध्ये बेसल डोस असेल, त्याच्या अगोदरचं मॅनेजमेंट असेल, त्याच्यानंतर नर्सरीमधलं मॅनेजमेंट असेल, त्याच्यानंतर लागवडीची पद्धत असेल, बेसल डोस, त्याच्यानंतर आळवणी, फवारणी, त्याच्यानंतर ड्रिपद्वारे व्यवस्थापन, या सर्व गोष्टी ज्या आहेत या शास्त्रीय पद्धतीने गेले 4 ते 5 वर्षापासून आपण याच्यावरती काम करून हे शेड्यूल तुमच्यापुढे तयार केलेलं आहे, बनवलेलं आहे. आणि हे शेड्यूल तुम्हाला मी जे सांगितलं हे जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेड्यूलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते शेड्यूल क्लिक करून आणि डाउनलोड करून घ्यायचे, आणि त्याचा वापर एक आरसा म्हणून तुम्ही केला तर तुम्हाला 100% तुमच्या पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. तुमच्या ह्या खरीप हंगामामधील पीक व्यवस्थापनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर, आज आपण इथे आलात आणि सर्व शेतकरी बांधवांना अगदी मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी ॲग्रिसर्च यूट्यूब चॅनलतर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि ह्या माहितीचा माझ्यासोबतच सगळ्यांना खूप फायदा होईल आणि त्याचा आम्ही फायदा करूनही घेऊ ही मी तुम्हाला हमी देते. धन्यवाद सर. धन्यवाद सर्वांचे धन्यवाद.